पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रभु के चरणों में सदा पुण्य पुण्य करू प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम विठ्ठल हे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गुण गाता तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माता हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती वारंवार पवन सुत बिनती वारंवार पवन सुत बिनती वारंवार अष्टसिद्धि नव निधि के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता दुखियों के तुम भाग्य विधाता सिया राम के काज सवारे सिया राम के काज सवारे कर लो मेरा उद्धार पवन सुत बिनती पवन सुत बिनती नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची श्री संताची ये माता चरणा वरी श्री संताची ये माता चरणा संताजी ये माता चरणावरी श्री संताची ये माता चरणावरी श्री संताची ये माता चरणावरी श्री संताची ये माता श्री संताजी ये माता चरणावरी श्री संताजी ये माता चरणावरी साष्टांग हे करा दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावाला सांभाळा उच्चोरे विश्रांती पावाला सांभाळा साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावाला सांभाळा उत्तरे विश्रांती पावाला सांभाळा श्री संताजी ये माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावाला सांभाळा उत्तरी पडलो तरी प्रेम सुख माता विश्रांती पावाला सांभाळा उत्तरी प्रेम सुख सेवक झालो लागलो तुमच्या निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा अवेरू हित भावे तरी दंभ दुरी ठेवा चित्त शुद्ध सेवा देवाचे आवडी विठ्ठल गाई जे एकांती अलभ्यते येती लाभ गरा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला भंग
जगद्गुरु जगत वंदनीय महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबाराय, चैतन्य भूषण पाषाण दूषण कथामृताषण जिजाऊ रमण देहूचे सुप्रसिद्ध साधू यांचा 4 चरणाचा आणि जन्माला आलेल्या जीवाला, फक्त जीवालाच नाही तर सजीवापासून निर्जीवापर्यंत, हत्तीपासून मुंगीपर्यंत, कन्याकुमारीच्या या टोकापासून तर काश्मीरच्या त्या टोकापर्यंत जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला गोदावरी माते इतका पवित्र करणारा अभंग सेवे करताना बदलाय विठ्ठल. जगण्याचा मार्ग सांगतात आणि जन्माला आलेल्या जीवाला उपदेश करतात. लेका जन्माला आलाय, हित करायचंय, भलं करायचंय, कल्याण करायचंय, मिळालेल्या जन्माचं तुला सार्थक करायचंय, तर जीवन जगत असताना आपल्या जीवनातला दंभ म्हणजे जीवनातला अहंकार बाजूला ठेवा. आवडीनं प्रेमानं विठ्ठलाचं नामस्मरण करा, चित्त शुद्ध सेवा करा, चित्त अंतःकरण निर्मळ ठेवा आणि आवडीनं विठ्ठलाचं नाम घ्या. अलभ्य गोष्टी तुमच्या घरामध्ये घर चालत आल्याशिवाय राहणार नाही. तिथे काही सायास करण्याची गरज पडणार नाही. ज्या दिवशी आपल्या घरात आपल्याला पाहिजे ती वस्तू असेल, जीवनामध्ये पाहिजे ते सुख असेल, तर आपल्या वासनेची शांती होईल. दुसरी काही अपेक्षाच आपल्या जीवनात उरणार नाही. आणि तुकोबाराय म्हणतात, लेका जन्माला आलाय, जन्माला आलाय आणि एखादा माणूस हित करण्याकरता, भलं करण्याकरता, जीवनाचं सार्थक करण्याकरता आतोनात भगवंताची सेवा करतोय. एखाद्याला वाटलं तर तो सप्ताचा मंडप येऊन झाडतोय, एखाद्याला वाटलं श्रमदान देतोय, एखाद्याला वाटलं अन्नदान देतोय, एखाद्याची अन्नदानही नाही श्रमदानही नाही देता आलं तर तो अर्थदान देतोय, सप्ताह करता हातभार लावतोय. पण गावात काही काही लोक असे असतातच, ते सकाळी पारावर बसले की याची त्याची निंदा करत त्या पारावर बसतात. आणि तुकोबाराय अशा लोकाला त्या ठिकाणी उपदेश करतात, लेका जन्माला आलाय, तुला हित करायचं अगोदर जीवनातला अहंकार बाजूला ठेव. आणि एखादा जर चांगल्या पद्धतीनं भक्ती करतोय तर मी तुला सांगतो, ही वाचा तुला व्यर्थ शिणवण्याकरता मिळालेली नाही, व्यर्थ बडबड करण्याकरता मिळालेली नाही. हे तोंड, हे मुख तुला भजन करण्याकरता मिळालंय. म्हणून काय कर, फक्त आवडीनं जगाच्या मालकाचं नामचिंतन कर. जन्माला आल्यानंतर मिळालेल्या जन्माचं सार्थक होईल. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता तुम्हाला झोपायला अजिबात हरकत. महिला मंडळ मागच्या झोपल्या का काय? मी बोललेलं कळतं ना तुम्हाला? अय माईक घेऊन तिकडे येऊ का? तुम्हाला मी बोललेलं कळतं ना? विढाल विढाल अभंगावरती चिंतन करण्या अगोदर मला थोडासा परिहार द्यायचा होता. तसा आपल्या गावामध्ये 37 वर्षापासून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह नाही का, काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद भागवत कथा सोहळा आणि तदनंतर हरी कीर्तनाची सेवा, असा गावात नियमाप्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, ज्यांच्या मुखातून तुम्ही गेले कित्येक वर्ष ज्ञानेश्वरी ऐकताय, जे सुंदर ज्ञानेश्वरीचं पारायण करतात, असे आदरणीय हरिभक्त परायण कदम माऊली पैठणकर, सुंदर ज्यांच्या मुखातून पारायण घडतंय, सुंदर आपल्या गावामध्ये नाम सप्ताह यज्ञ सोहळा चालू आहे. श्री संत ज्ञानेश्वर माऊलीच्या 750व्या जयंती महोत्सवानिमित्त आपण या ठिकाणी गोकुळ अष्टमीच्या पर्व काळावरती सुंदर असं नियोजन करता आणि या पर्व काळामध्ये नामचिंतन करता, त्याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळींना कोटी कोटी धन्यवाद. एकदा जोरदार स्वतः करता टाळी वाजवा. सुंदर असं नियोजन आहे, सुंदर गायक मंडळी आहेत, सुंदर वादक मंडळी आहेत, सुंदर तुम्ही सर्वजण ऐकणारे आहात आणि सुंदर 7ही दिवस चांगले कीर्तनकार आपल्या गावात तुम्ही आवर्जून उपस्थित केलेले आहेत. त्याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळीला कोटी कोटी धन्यवाद. आणि ग्रामस्थ मंडळीच्या माध्यमातून, सप्ताह कमिटी मंडळाच्या माध्यमातून, आदरणीय साबळे महाराजांच्या माध्यमातून माझं तुमच्यापर्यंत याही वर्षी येणं झालं, मागच्याही वर्षी माझं येणं झालं आणि याही वर्षी मला तुमच्या दर्शनाचा योग आला.
त्याबद्दल आदरणीय साबळे बाबा आणि सप्ताह कमिटी मंडळ यांना कोटी कोटी धन्यवाद असतील। आजची 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा तुम्ही समस्त ग्रामस्थ मंडळीने माझ्यापर्यंत पोहोचवली, पण कोणतंही काम म्हटलं तर अर्थाशिवाय चालत नाही, म्हणून त्यांच्या माध्यमातून आजची कीर्तनाची सेवा घेण्यात आलेली आहे। असे कैलासवासी देवराम भाऊराव पांदे यांच्या स्मरणार्थ श्री रवींद्र देवराम पांदे आणि श्री रामचंद्र देवराम पांदे संपूर्ण यांच्या माध्यमातून आजची कीर्तनाची सेवा घेण्यात आलेली आहे। त्याबद्दल त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा। कारण सांगू तुम्हाला, ही सेवा देत असताना नुसता पैसा आहे म्हणून कुठे खर्च करावा हे सुद्धा माणसाला कळालं पाहिजे। प्रपंचामध्ये कित्येक लोक असे आहेत की ज्यांच्याकडे कोटीनं पैसा आहे, घरामध्ये ठेवायला जागा नाही, पण दान कुठं केला पाहिजे, धर्म कुठं केला पाहिजे हे ज्याला कळत नाही ना, त्याचं जीवनात कधीच भलं होत नाही। या नाम सप्ताहामध्ये दान म्हणून ही कीर्तनाची सेवा त्यांनी आपल्या त्या ठिकाणी वडिलांच्या स्मरणार्थ या ठिकाणी आयोजित केलेली ही सेवा आणि तुमच्या सप्ताहातील 4थ्या दिवसाची सेवा आजच्या दिवशी सुंदर ज्यांच्या माध्यमातून अन्नदान घडलं, श्री चेतन दिलीपराव चव्हाण ज्यांच्या माध्यमातून सर्व साधू संतांना भोजन देण्यात आलं, त्यांच्याकरता सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवा। तुम्ही सर्व मंडळींनी मला इथपर्यंत बोलवलं, सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा कोटी कोटी धन्यवाद। आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता मी प्रवृत्त। विढल कीर्तन सेवेकरता तुम्ही सुंदर गायक वादक मंडळी आवर्जून उपस्थित केलेत, ज्यांच्या गोड गायनाने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावला अशा आदरणीय हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य रुपालीताई गायधणे, सुंदर ज्यांचा गोड आवाज आहे, प्रत्येकाला त्यांनी गायलं की असं वाटतं वा काय आवाज आहे, म्हणून ताईंनी सुंदर सेवा या ठिकाणी दिली, त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद। आणि त्याचबरोबर ज्यांनी सुंदर गायनाची साथ या ठिकाणी आपल्याला लाभते अशा आदरणीय हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, त्यांचा सुद्धा गोड आवाज आहे, आदरणीय हरिभक्तपरायण गायत्रीताई लोखंडे, सुंदर ज्यांनी या ठिकाणी सेवा देत आहेत त्याबद्दल त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद। ज्यांच्या हातातून सुंदर असा मृदंग आपण ऐकताय, प्रत्येकाला उठून त्या तालावर नाचावंसं वाटतं असे आदरणीय हरिभक्तपरायण आधाणे महाराज, सुंदर सेवा ते या ठिकाणी आपल्या गावकरी मंडळीला देत आहेत आणि संपूर्ण कीर्तनकार मंडळीला देत आहेत, त्याबद्दल महाराजांनाही कोटी कोटी धन्यवाद। सुंदर पेटी वाजवणारे महाराज, आदरणीय सर्वच टाळकरी भजनी मंडळ, वयानं मानानं स्थानानं माझ्यापेक्षा मोठी असणारी तुम्ही सर्वच मंडळी, विनेकरी ताई, आदरणीय आमचे साबळे बाबा, सर्वांच्या माध्यमातून चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह आणि आजची 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा। तुकोबरा जन्माला आलेल्या जीवाला उपदेश करतात। संध्याकाळची अन्नदानाची पंगत ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आली अशा आदरणीय सोमनाथ दामोदर कंचार, ज्यांच्या माध्यमातून सुंदर अशी अन्नदानाची सेवा देण्यात आली, त्यांच्याकरता सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवा। अन्नदान हे जगात श्रेष्ठ दान मानल्या जातं आणि त्यांनी अन्नदानाची सेवा आपल्या सप्ताहात दिली, त्याबद्दल त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद। आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता मी प्रवृत्त। विढल जगद्गुरु तुकोबरा हिताचा मार्ग सांगतायत, मार्गदर्शन करतायत, उपदेश करतायत, जन्माला आलेल्या जीवाला सांगतात लेका हित करायचंय, भलं करायचंय, कल्याण करायचंय, तर अगोदर जीवनातला दंभ बाजूला ठेवा। कारण जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला वाटतं आपलं हित व्हावं, आपलं भलं व्हावं, आपलं कल्याण व्हावं, का कोणाला वाटतं आपलं वाटोळं व्हावं। ज्याला ज्याला वाटतं त्यांनी वरती बोट करा बरं। महिला मंडळ, अय लाडक्या बहिणी, मी बोललेलं कळतं ना तुम्हाला, प्रत्येकाला वाटतं आपलं हित, आपलं भलं, आपलं कल्याण झालं पाहिजे, पण हे हित, हे भलं, हे कल्याण करण्याकरता आपल्याला ज्यांनी आपलं हित केलं, आपलं भलं केलं, आपलं कल्याण केलं, ज्यांनी आपल्या जीवनाचं सार्थक केलं, अशा साधू संतांना आपल्याला शरण जावं लागेल। पण काही लोक प्रश्न निर्माण करतात, ताई साधू संत आमचं हितच करतील का? याच्यावर संतांचं उत्तर आहे, शोधोनी आले संत, संत शोधोनी आले संत, ओ शोधोनी आले संत, शोधोनी आले
घेऊनिया आले संत हिताहित जगाचे साधू संत मृत्यू लोका जगाच्या हिता करता जगाच्या कल्याणाकरता आलीत म्हणून साधू संतांवरती अविश्वास दाखवू नका. कारण सांगू तुम्हाला विश्वासाशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय भगवत प्राप्ती नाही. साधू संत म्हणतात विश्वास तो करी स्वामी वरी सत्ता. ज्याचा विश्वास आहे तो देवावर सुद्धा सत्ता गाजू शकतो. तुकोबाराय म्हणतात मी संतांवर विश्वास ठेवतो मग तुमचा का नसावा. संतांची पायी हा माझा विश्वास 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 पायी हा माझा विश्वास संतांची 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 पायी हा माझा संतांची पायी हा माझा विश्वास 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 सर्व भावे दास झालो त्यांचा झालो त्यांचा झालो त्यांचा सर्व महावेदास झालो त्यांचा झालो त्यांचा झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा झालो त्यांचा झालो त्यांचा सर्व महावेदास झालो त्यांचा झालो त्यांचा झालो त्यांचा त्याची माझे हित करीती सकळ 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 त्याची माझे हित त्याची माझे हित करती सगळ त्याची माझे हित करती सगळ त्याची माझे हित करती सगळ त्याची माझे हित करीती सकळ करती सगळ बसल्या बसल्या निदान गायकाचं प्रमाण आवडलं कीर्तनकाराचं वाक्य आवडलं तर बसल्या बसल्या निदान टाळी. संताची ये पायी हा माझा विश्वास संताची ये पायी हा माझा विश्वास नाही का. संताची ये पायी हा माझा विश्वास संताची ये पायी हा माझा विश्वास. माझा संतांवर विश्वास आहे तुमचा का नसावा. मी संतांवर विश्वास ठेवतो. अहो त्याच्या पाठीमागं कारण आहे तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. कारण साधू संत माझं हित करतात माझं भलं करतात माझं कल्याण करतात. कारण साधू संत अगोदर स्वतःच्या जीवनाचं हित करतात आणि मग जगाला सांगतात की तुम्ही हिताच्या ठिकाणी जागे व्हा. साधू संत जीवनामध्ये अगोदर कोणतीही क्रिया स्वतः करतात आणि मग जगाला सांगतात. परंतु साधू संतांना जन्म मिळतोही आणि कळतोही. तुम्हाला आणि मला मिळतो पण कळायला तयार म्हणून तर आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. मिळालेला जन्म कसा घालवावा याच्याकरता साधू संत उपदेश करतात. नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाती उपदेश आता तरी पुढे हाती उपदेश नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत नका करू नाश आयुष्याचा आयुष्याचा सगळ्यांच्या पाया माझ्या दंडवत
हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाच्या आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत नाही का तुमच्या माझ्या पायावर डोकं ठेवून उपदेश करतात पण साधू संत आधी करतात मग जगाला सांगतात कारण साधू संतांना जन्म मिळालाही आणि कळालाही तुम्हाला जर कळालं नसेल तर ऐका एक उदाहरण सांगते एकदा काय झालं एक माणूस म्हशी चारण्याकरता म्हशी रानात घेऊन गेला म्हशी चारवता चारवता म्हशीवाल्याला सुंदर दगड सापडला दगड दिसायला सुंदर होता चम 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 करत होता म्हशीवाल्यानं तो दगड पाहिला आणि म्हशीवाल्यानं तो दगड आपल्या हातात घेतला पाहिल्याबरोबर त्याला काही कळालं नाही पण त्याला वाटलं काय दगड सुंदर आहे हा दगड जर मी माझ्या म्हशीच्या गळ्यात बांधला तर माझी म्हैस किती सुंदर दिसेल म्हणून त्याने एक चिरगुट फाडलं चिरगुटाच्या मध्यभागी तो दगड बांधला आणि दिला म्हशीच्या गळ्यात बांधून काय काय तुम्ही बोला ना कमी जाऊ घरी काय दगड म्हशीवाल्याला जो दगड सापडला तो दगड नव्हता तर तो हिरा होता म्हशीवाल्यानं तो म्हशीच्या गळ्यात बांधला घरी म्हैस आल्यानंतर घडलं असं म्हैस दिसायला सुंदर दिसायची म्हणून म्हशीवाला तिला खूप चारा टाकायचा खूप चारा खायला मिळायचा म्हणून म्हैस आनंदी व्हायची त्यांचा रोजचा दिनक्रम सुरू झाला म्हैस दिसायला सुंदर खूप चारा खायला मिळायचा खूप चारा खायला मिळायचा म्हणून म्हैस आनंदी व्हायची आता रोजचाच दिनक्रम सुरू झाला पण एक दिवस घडलं असं रस्त्यानं एक सोनार चालला होता एक जोहार चालला होता एक रत्न पारखी चालला होता त्यानं पाहिलं अरे म्हशीच्या गळ्यात काहीतरी चमकतंय मला तर हा हिराच वाटतोय पण हिरा म्हणावा तर म्हशीच्या गळ्यात कसा कारण हिरा काय म्हशीच्या गळ्यात बांधायची जागा आहे का विचार करू लागला तो आणि तो म्हशीच्या जवळ गेला जवळ गेल्यानंतर त्यानं तो दगड आपल्या हातात घेतला हातात घेतलेला दगड त्यानं निरखून पारखून पाहिला आणि त्याला कळालं अरे हा दगड नाही तर हा हिरा आहे आणि मग त्यानं म्हशीवाल्याला आवाज दिला ओ म्हशीवाले म्हशीवाला पळतच आला सांगितलं म्हशीवाले या दगडाचे मी तुम्हाला 100 रुपये देतो हा दगड तुम्ही मला देता का आता म्हशीवाल्याला दगडाची किंमत कळत नव्हती पण व्यवहार कळत होता म्हशीवाल्यानं विचार केला हा माणूस माझ्या रस्त्यानं कधी जाताना दिसला नाही मी कधी पाहिला नाही अनोळखी व्यक्ती रस्त्यानं जाताना माझ्या म्हशी जवळ आला माझ्या म्हशीच्या गळ्यातल्या दगडाचे मला 100 रुपये देतो याचाच अर्थ या दगडाची किंमत याच्यापेक्षा जास्त असली पाहिजे त्याला किंमत माहित नव्हती पण व्यवहार कळत होता म्हशीवाल्यानं नकार दिला म्हशीवाल्यानं जसा नकार दिला तसा इकडे त्या ठिकाणी जोहारानं सांगितलं हो म्हशीवाले या दगडाचे मी तुम्हाला 1000 देतो देता का मग त्याचा विश्वासच पटला एका क्षणात 10 पट याचाच अर्थ या दगडाची किंमत याच्यापेक्षा जास्त असली पाहिजे ओ म्हशीवाले 10,000 देतो देता का मग तो विश्वासच पटला या दगडाची किंमत याच्याही पेक्षा जास्त असली पाहिजे आणि मग त्या म्हशीवाल्यानं नकार दिला आता जोहारानं याच्या आकलीची क्यू केली निघून गेला पण आता मात्र म्हशीवाल्यानं म्हशीच्या गळ्यातला दगड तुम्ही बोला ना तुमचा माझं काही बांधाल बांधे का नाही ना आता मात्र म्हशीवाल्यानं दगड सोडला लाल तलम वस्त्रात दगड गुंडाळला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कन्नडचा बाजार म्हणून तो दगड घेऊन कुठं निघाला कन्नडला निघाला एका टमटम मध्ये बसला एका रिक्षेत बसला टमटम कळते ना तुम्हाला आणि तो त्याच्यात बसला एक आजी भाजी विकण्याकरता निघाली होती त्यानं त्या भाजीवाल्या आजीला दगड दाखवला हो आजीबाई या दगडाचे मला किती रुपये येतील हो आजी म्हणते हे पोरा 2 मेथीच्या जुड्या त्यानं दगड पुन्हा गुंडाळला पुन्हा कन्नड मध्ये गेल्याबरोबर एका किराणा दुकानात शिरला किराणा दुकानात गेल्याबरोबर त्यानं तो दगड एका काउंटरला ठेवला आणि सांगितलं हो किराणा दुकानदार माझ्याकडे सुंदर दगड आहे या दगडाचे मला किती रुपये द्याल किराणा दुकानदार म्हणतो लेका 2 मुरमुरेचे पोते यानं विचार केला
याची काय किंमत इथं व्हायची नाही. मग त्यानं तो दगड उचलला आणि त्या ठिकाणी सोनाराच्या गल्लीला गेला, जोहाराच्या रत्न पारख्याच्या गल्लीला गेला आणि एका सोनाराच्या दुकानात शिरला. जसा दुकानात शिरला आणि त्यानं तो लाल तलम वस्त्रात गुंडाळलेला दगड सोडला आणि काउंटरला ठेवला. जसा दगड काउंटरला ठेवला तसे 4-5 रत्न पारखी 4-5 सोनार लोक गोळा झाले आणि त्यांनी तो दगड हातात घेतला, निरखून पारखून पाहिला आणि सांगितलं, लेका हा दगड नाही तर हा हिरा आहे, याचे तुला 10 लाख रुपये दिल्या जातील. किती? 10 लाख रुपये दिल्या जातील. तरी पठ्ठ्यानं दगड विकला. पुन्हा दगड घरी आणला, लाल तलम वस्त्रात दगड गुंडाळला. खोलीत खोली खोलीत खोली खोलीत खोली खोलीत खोली खोलीत कपाट, कपाटात कपाट, कपाटात कपाट, कपाटात कपाट, कपाटात कपाट, कपाटात कपाट. जमन ना सकाळपर्यंत चाललं तर. कपाटात आतमध्ये पुन्हा डबीत डबी डबीत डबी डबीत डबी डबीत डबी डबीत डबी डबीत डबी आतल्या डबीत लाल तलम वस्त्रात गुंडाळलेला दगड ठेवून दिला. माझा तुम्हाला प्रश्न आहे, आता दगडाची किंमत किती? तुम्ही बोला ना, तुम्हाला मी येडी दिसते का? नाही ना. मग आता दगडाची किंमत तेवढीच, म्हशीच्या गळ्यात बांधला तेवढीच, सोनाराच्या दुकानात गेला तेवढीच, आता डबीत डबी ठेवला तरी जन्माला आला तेवढीच, तारुण्यात जगतो तेवढीच, अरे मरायची वेळ आली तरी तेवढीच. फक्त ज्यांना कळाली त्यांना सोनार म्हणतात, त्यांना जोहार म्हणतात, त्यांना संत म्हणतात. ज्यांना कळाली नाही त्याला म्हशीवाले म्हणतात, त्याला तुम्ही आम्ही म्हणतात. तुम्ही ना आम्ही कुठं बांधलं? ज्याला कळाली नाही त्याला म्हशीवाले म्हणतात. म्हशीवाल्यानं कुठं बांधला? तुम्ही बोला, नाही तर माईक घेऊन तिकडे येईन बरं का मी. कुठं बांधली? म्हशीच्या गळ्यात. तुम्ही सुद्धा वा वा. नाही का? ज्यांना कळालंय, या देहाची किंमत ज्यांना कळाली त्यांना संत म्हणतात, ज्यांना नाही कळाली त्याला म्हशीवाले म्हणतात. आणि मग साधू संतांना कळाली म्हणून जन्माला आलेल्या जीवाला सुद्धा उपदेश करून सांगू लागलेले का, मिळालेल्या वेळेत जीवनाचं हित कर, पण हित करत असताना जीवनातला अहंकार बाजूला ठेव. का हो तुकोबार आहे, आमचं हितच कराल का तुम्ही? हो, साधू संत हित करतील याच्यात शंका नाही. एखाद्या माणसाला जर तुम्ही त्या ठिकाणी, एखादा वकील असू द्या, साधा मनुष्य असू द्या, आणि त्याच्या मनात फक्त आपलं चांगलं करण्याची इच्छा असू द्या, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला तर भलं होतं. मग साधू संत जगाच्या हिता करता आलेली आहे, जगाच्या कल्याणा करता इथं आलेली आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टभीती परोपकारे. त्या ठिकाणी साधू संत मृत्यू लोका जगाच्या हिता करता आलेली आहेत. साध्या माणसावर विश्वास ठेवा, आपलं भलं होतं, ते तर जगाच्या हिता करता आलेली आहेत. तुम्हाला कळालं नसेल तर का, एकदा काय झाले, का माणसाकडून राजद्रोहासारखा गुन्हा घडला, त्याला कळालं म्हणून त्यानं एखादी पळवाट शोधावी म्हणून एका वकील साहेबाकडे गेला. वकील साहेबाकडे गेल्याच्या नंतर त्यानं घडलेली घटना वकील साहेबाला इत्य वृत्त कळवली. हो वकील साहेब, असं म्हणतात ना, आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये चांगल्या चांगल्या गुन्हेगाराला सहजासहजी पळता येईल अशा पळवाट आहेत असं म्हणतात. बुवा मला काही जास्त माहित नाही, मला काय त्याच्यातलं जास्त कळत नाही, पण असं म्हणतात ना, चांगल्या गुन्हेगाराला सहजासहजी पळता येईल अशा पळवाट आहे. माझ्याकडून राजद्रोहासारखा गुन्हा घडला, मुद्दामून नाही घडला हो वकील साहेब, चुकून घडला. काहीतरी पळवाट, काहीतरी मार्ग, काहीतरी उपदेश कराल का? त्याला वकील साहेब म्हणतात, लेका मी काय तुला एखादा साधू वाटलो का फुकट सल्ला द्यायला? बाबा मी एक वकील आहे, तुला अगोदर माझी फीस द्यावी लागेल, पैसे द्यावे लागतील. वकील साहेबाला विचारले, किती पैसे द्यावे लागतील हो वकील साहेब? वकील साहेबानं सांगितलं, लेका 25,000 रुपये द्यावे लागतील. किती? म्हणान 25,000 कुठं तुम्हाला घरातून द्यायची? 25,000 द्यावे लागतील म्हटल्यानंतर यानं सांगितलं, हो वकील साहेब 25 नाही, मी 50 देईन, डबल करून देईन, पण ज्या दिवशी निर्दोष मुक्त होईल ना त्याच दिवशी काय देईल? तुमची फी देईल, पैसे देईल. नाही तर तुम्ही माझेच पैसे घ्याल, माझ्याच केसवर आयुष्यभर जगाल. काही काही केसेस आम्हाला अशा पाहायला मिळतात, बाप त्याच केसवर जगला, मुलगा त्याच केसवर जगला, आणि आता नातू सुद्धा. इथं कोणी वकील असेल तर मी त्यांच्याबद्दल सांगत नाही, आमच्याकडचं सांगते बरं का. नाही तर कीर्तन संपल्यावर म्हणायचे, या इकडं पाहतो तुमच्याकडं.
असं व्हायला नको नाही का? हो वकील साहेब, फीस देईल, पण ज्या दिवशी मी निर्दोष मुक्त होईल त्या दिवशी तुमची फीस देईन, डबल करून देईन. आता वकील साहेब विचार करतात, जवळचाच आहे, चांगल्या वृत्तीचा आहे, आपल्या रोजच्या ओळखीतला आहे, हा थोडीच आपल्याला फसवणार आहे. काही हरकत नाही दोन चांगले बोलायला. आणि म्हणून वकील साहेबांना त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता आपल्याकडे बोलावलं. सकाळी 6 वाजता तो गृहस्थ त्या ठिकाणी वकील साहेबाकडे आला. दोघांचं सकाळच्या 6 वाजल्यापासून सायंकाळच्या 6 वाजेपर्यंत संभाषण चाललं. वकील साहेबांना याला सांगितलं, लेका मी तुला एक मंत्र देईन, मंत्राच्या मागे, मंत्राच्या पुढे, मंत्राच्या मध्ये तू एकही अक्षर बोलायचं. मंत्राच्या मागे पुढे मध्ये तुझं एखादं अक्षर बोलशील तर त्याला जबाबदार तू असशील, मी नाही. सकाळच्या 6 वाजल्यापासून सायंकाळच्या 6 वाजेपर्यंत एवढंच बोलणं चालू होतं. मी मंत्र देईन, मी मंत्र देईन, मी मंत्र देईन, मी मंत्र देईन. मंत्राच्या मागे, मंत्राच्या पुढे, मंत्राच्या मध्ये एकही अक्षर बोलायचं. आता सायंकाळचे 6 वाजले आणि याला असा वैताग आला, हो वकील साहेब, का हो सकाळच्या 6 वाजल्यापासून एवढंच सांगता मंत्र देईन, मंत्र देईन. अहो एकदा तो मंत्र सांगून टाका ना. वकील साहेब म्हणतात, मला नाही माहीत, मला नाही माहीत म्हटल्याबरोबर याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि सांगितलं, हो वकील साहेब, तुम्हाला जर माहीतच नव्हतं माझा दिवस कशा करता वाया घालवला. वकील साहेबांना सांगितलं, लेका तुला कळालं नाही, मंत्रच असं आहे की मला नाही, बोला ना, मला नाही माहीत. आता त्या ठिकाणी वकील साहेबांनी याला समजून सांगितलं, लेका कोर्टात गेल्यानंतर तुला कुणीही कुठलाही कसलाही प्रश्न विचारला तर तू फक्त काय करायचं, एकच उत्तर द्यायचं, काय, मला नाही माहीत. आता केस कोर्टात गेली. विरोधी पक्षाच्या वकिलानं प्रश्न केला, लेका तुझ्या हातून राजद्रोहासारखा गुन्हा घडला का? यानं सांगितलं, मला नाही माहीत. गुन्हा केला असेल तर कबुली देऊन टाक. हा म्हणतो, मला नाही माहीत. अरे गुन्हा शिक्षा कमी होईल, पोलिसाचा मार कमी खावा लागेल. हा म्हणतो, मला नाही माहीत. मग जज साहेब प्रश्न करतात, लेका तुझ्या हातून राजद्रोहासारखा गुन्हा घडला का? हा म्हणतो, मला नाही माहीत. गुन्हा केला असेल तर कबुली देऊन टाक. हा म्हणतो, मला नाही माहीत. मग याचा वकील उठून उभा राहतो आणि सांगतो, ओ वकील साहेब, या माणसाला कुणीही कुठलाही कसलाही प्रश्न विचारला तरी तो एकच उत्तर देतो, काय, मला नाही माहीत. याचा अर्थ या माणसाला वेड लागलेला आहे. या म्हणजे यांना नाही बरं का, त्याला, या माणसाला वेड लागलेला आहे. आणि वेड्या माणसाला राजद्रोहाचा गुन्हा माप आहे, माप. पट्ट्या निर्दोष मुक्त झाला आणि घरी आला. आपल्या सोप्यावरती फॅनच्या 3-3 पात्याकडं पाहत दुपारचे 3 वाजता झोपला होता. इतक्यात वकील साहेब अर्धा किलो पेड्याचा पुडा घेऊन आले. सांगितलं, लेका पोलिसाचा मार कमी खावा लागला, काय भाग्यवान आहे, निर्दोष मुक्त झाला. माझ्या एका मंत्रात किती ताकद आहे बघ, एका मंत्रात तू निर्दोष मुक्त झाला. आता माझी फीस देऊन टाक. हा म्हणतो, मला नाही माहीत. मला सांगायचं काय, नीट लक्षपूर्वक ऐका, विनोदाचा भाग बाजूला ठेवा. अहो साधा वकील आहे, त्या वकिलावर यानं विश्वास ठेवला तर निर्दोष मुक्त झाला. मग साधू संत जगाच्या हिताकरता आली, त्यांच्यावर विश्वास ठेवला तर आपलं भलं का होणार नाही. साधू संत अगोदर करतात, जगाला नंतर सांगतात. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, वैकुंठी जा वैकुंठी, येथे उपकारासाठी, येथे
जगासाठी आले गरजा वैकुंठी. येथे उपकार करण्याकरता, जगाचं कल्याण करता साधू संत अवतारित होतात. आणि साधू संत, अहो काही काही साधू संत तर त्या ठिकाणी म्हणतात, देवा अरे आमच्या जीवनामध्ये अहंकार येऊ देऊ नको. नुसता अहंकारच काय, त्याचा वारा सुद्धा माझ्या विष्णू दासांना लागू देऊ नको. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकांसी. आणि तुकोबाराय सुद्धा तेच म्हणतात, देवा मिळालेल्या जन्माचं तुम्हाला हित करायचंय तर जीवनातला अगोदर अहंकार बाजूला ठेवा, अभिमान बाजूला ठेवा, दंभ बाजूला ठेवा. कारण माणसाच्या जीवनात थोडंसं ज्ञान आलं का तिथं अभिमान येतो, अहंकार येतो. कोणत्याही प्रकारचं ज्ञान येऊ द्या, एखादा थोडासा परमार्थात शिरला असेल, परमार्थातलं थोडंसं ज्ञान त्याच्या ठिकाणी अवगत झालं असेल आणि तो लगेच त्या ठिकाणी अभिमानात जातो, अहंकारामध्ये जातो. कारण माणसाच्या जीवनात ज्ञान आलं की लगेच अहंकार येतो. पदरचं बोलत नाही मी. एखादा 25-26 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याचा 60-70 वर्षाचा बाप आहे. 25-26 वर्षाच्या मुलाचं नेटकस लग्न व्हावं, 2-4 वर्ष त्याला प्रपंच करावा आणि बापाने एखाद्या दिवशी त्याला एखादी गोष्ट समजून सांगावी, बाळा हे असं करू नये, असं करावं. तो म्हणतो तुम्हाला काय कळतं, ग बसा. 60 वर्ष ज्यानं प्रपंच केला त्याला जर प्रपंचातलं कळत नाही, मग त्यानं 60 वर्ष कसा प्रपंच केला. 27 वर्षाचा झाला, फक्त 2-3 वर्ष त्याला प्रपंचाचा अनुभव आला, ज्ञान आलं तर लगेच जीवनात अभिमान आला. 60 वर्षाच्या बापाला तो गप्प राहायला सांगतो, तुम्हाला कळत नाही म्हणतो. त्याचं कारण आहे थोडंसं ज्ञान आलं की लगेच अभिमान येतो, अहंकार येतो. आणि तुकोबाराय म्हणतात तोच अहंकार, तोच अभिमान. जीवाचं हित करायचं असेल तर अगोदर बाजूला ठेवा अभंगाचं प्रथम शरण. हित भावित दंभ दूरी ठेवा, हित भावित दंभ दूरी ठेवा, हित भावित दंभ दूरी ठेवा, हित भावित दंभ दूरी ठेवा.
हित व्हावे तरी ताई 1 तास झाला तुम्ही आम्हाला सांगता हित करा, भलं करा, कल्याण करा. हे हित म्हणजे नेमकं तरी काय? तर हित कशाला म्हणतात महिला मंडळ? हित हित शेजारची गावाला गेली, तिच्या शेतात जायचं, तिच्या शेतातल्या वांगे मिरच्या तोडून आणायच्या आणि आपल्या घरात आणून भाजी करायची. याला तुम्ही काय म्हणता? बोला ना. शेजारची गावाला गेली, तिच्या गाई खालचं शेण उचलून आणायचं आणि आपलं दार सारून घ्यायचं. याला तुम्ही काय म्हणता? हित हित. तेही पलीकडचं ऐका. कीर्तनाला येताना तुटकी चप्पल घालून यायची, जाताना चांगली घालून जायची. फक्त जाता जाता माझी कोणी नेऊ नका म्हणजे बस झाले. एकदा असंच कीर्तनात सांगितलं हित कशाला म्हणतात नाही का. येताना तुटकी घालून यायची, जाताना चांगली घालून जायची. बाईनं पुढचं ऐकलंच नाही, जाता जाता माझी चप्पल घेऊन गेली नाही का. मला सांगायचे काय, नीट लक्षपूर्वक आहे का. तुम्ही आम्ही हित कशाला म्हणतो, साधू संत हित कशाला म्हणतात, याच्यात फार फरक आहे. तुम्ही सहज बोलता बोलता म्हणता आपल्या गावातली सुमनबाई फार हिताची ना. हिताची म्हणजे हा हित 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 कशाला म्हणतात? अहो ज्याचे हात भगवंताचं भजन करण्यामध्ये तल्लीन होऊन गेलेले तो व्यक्ती हिताच्या ठिकाणी जागा आहे. ज्याचे कान भगवंताचं गुणगान ऐकल्यामध्ये रममान होऊन गेलेले तो व्यक्ती हिताच्या ठिकाणी जागा आहे. ज्याचे डोळे भगवंताचं रूप पाहण्यामध्ये तल्लीन होऊन गेलेले तो व्यक्ती हिताच्या ठिकाणी जागा आहे. ज्याचे पाय भगवंताची पदयात्रा करण्याकरता आसूसलेले तो व्यक्ती हिताच्या ठिकाणी जागा आहे. हित कशाला म्हणावं? हित ज्या ज्या लोकांनी या मृत्यू लोकात हित केलं, मिळालेल्या जन्माचं सार्थक केलं, ती लोक आजही तुमच्यात आणि माझ्यात अजूनही जिवंत आहेत. घरामध्ये बापाचा फोटो आहे, आजोबाचा फोटो आहे, लईच झालं लईच परिवारावरती प्रेम असेल जास्तीचं तर घरात पंजोबाचा फोटो आहे, त्याच्या पाठीमागची निदान नावं तरी तुम्हाला माहिती का हो? अय पुरुष मंडळ, मी बोललेलं कळतं ना. घरात बापाचा फोटो आहे, आजोबाचा आहे, जास्तीचंच परिवारावर प्रेम असेल तर तिथे पंजोबाचा फोटो आहे. पण 750 वर्ष झाले माझे माऊली अजूनही तुमच्या आणि माझ्या मनात आणि आपल्या घराघरात ज्ञानेश्वरीच्या रूपानं जिवंत आहेत, कारण ती हिताच्या ठिकाणी जागी आहे. का हो? तुमच्या माझ्या घरात परिवारावर खूपच प्रेम असेल, आजोबा पंजोबापर्यंत आपल्याला नावं माहिती आहेत, त्याच्या पाठीमागची कोणाला माहिती आहेत का? पण 450 वर्ष झाले तरी माझ्या तुकोबारायांचा फोटो आणि माझ्या तुकोबारा तुमच्या माझ्या मनात जिवंत आहेत. त्याचं कारण तुकोबारा हिताच्या ठिकाणी जागे आहे. त्याही पुढे ऐका हो, महाराष्ट्राला अनेक राजे लाभलेत, काही राजे इतिहासातून बाहेरही पडलेत जे तुम्हाला मला माहिती सुद्धा नाही. अनेक राजे होऊन गेले, शूरवीर राजे होऊन गेले. पण नीट ऐका, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आवाज अजूनही महाराष्ट्राच्या दर्याखोऱ्यात मावळ्यांचा आवाज अजूनही घुमतोय. त्याचं कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज हिताच्या ठिकाणी जागे आहे. अजूनही 15 ऑगस्ट आला, अजूनही 26 जानेवारी आली की माझ्या शूरवीर जवानांची नावं घेतली जातात. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, लोकमान्य यांचा सर्वांची नावांचा जयघोष आपण करतो का? ही लोक हिताच्या ठिकाणी जागी आहे. नीट ऐका बरं, भगतसिंगांना लोहारच्या जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. फाशीची शिक्षा जाहीर झाली होती, वेळ ठरली होती, तारीख ठरली होती, जागा ठरली होती आणि तो दिवस सुद्धा त्या ठिकाणी उगवला होता. हो, सकाळच्या वेळेला सूर्य उगवला होता. भगतसिंग जेलमध्ये व्यायाम करत होते, जोर काढत होते. जोर करणारे आणि व्यायाम करणारे भगतसिंग जेलर साहेबांना तिकून पाहिले आणि जेलर साहेब भगतसिंगाकडे आले. विचारलं, हे भगत, अरे ज्या शरीराची एका तासात माती होणार आहे, शरीर चांगलं राहण्याकरता, शरीर सुदृढ राहण्याकरता या शरीराला व्यायाम करावा लागतो, सूर्य नमस्कार घालावे लागतात, आरोग्य चांगलं राहण्याकरता तुला त्या ठिकाणी योगासनं करावी लागतात रे बाळा. पण ज्या शरीराची एका तासात माती होणार आहे याला व्यायाम कशा करता? त्याला भगतसिंगानं दिलेलं उत्तर ऐका. भगतसिंग गोड बोलतात, ओ जेलर साहेब, जेलर साहेब माझ्या घरात माझी आई राहते. जेलर साहेब माझी आई
रोज घरातल्या देवाऱ्याची पूजा करते, देवाची पूजा करते. जेलर साहेब, माझी आई ज्यावेळेला पूजा करते ना, दारातल्या बागेत जाते, टोपली भर फुलं घेऊन येते जेलर साहेब. पण ज्यावेळेला देवाऱ्या पुढे बसते, त्या देवाची पूजा करते, त्यावेळेला टोपली भर फुलं घेते. पण त्या टोपली भर फुलातलं फक्त तेजस्वी आणि टवटवीतच फुल देवाच्या चरणी वाहते. जेलर साहेब, फक्त फरक एवढा आहे, माझी आई देवाऱ्यातल्या देवाला देव म्हणते होय, आणि मी माझ्या भारत मातेला देव म्हणतो. त्याला म्हणतात हिताच्या ठिकाणी जाग. अजूनही तुमच्या माझ्यामध्ये ते भगतसिंग जिवंत आहे. अजूनही त्या भगतसिंगानं म्हणावं, दिल दिया है जान भी दे हे वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए. हाँ जिएंगे और मरेंगे हे वतन तेरा. दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए. ओ हो तू मेरा गरिमा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है. हे वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे हे वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए. नाही का? त्यांनीच म्हणावं, आम्ही हिताच्या ठिकाणी जागे दिले. आम्ही जीवन जगताना असताना या महाराष्ट्राला दिले. आम्ही हिताच्या ठिकाणी जागे हो. जन्माला आल्यानंतर अजूनही आपली लहान लहान लेकरं हिताच्या ठिकाणी जागी ठेवा. इथं आल्यानंतर पाहिलं मी की संपूर्ण गावाचा सुंदर हरिपाठ घडतोय. संपूर्ण ग्रामस्थ मंडळी, तरुण मंडळी, तुम्ही सर्वजण त्याच्यात सहभागी होतात, मोलाचं कार्य करता. आणि सांगू, इथे तरुणानंच नटावं. या मंडपामध्ये तरुणानं नटावं, धर्माच्या ठिकाणी जागर राहावं, जीवन जगत असताना आपलं हित करावं. हित करणं कशाला म्हणतात? जन्माला आल्यानंतर जीवनात प्रत्येक चांगलं काम करणं, याला तर हित करणं म्हणतात. जगताना मृत्यू लोकात, जन्माला आल्यानंतर आपली लेकरं अजूनही वेळ गेली नाही. धर्माच्या ठिकाणी जागी करा, हिताच्या ठिकाणी जागी करा, आणि करंगळीला धरून ती लेकरं या धर्माच्या मंडपात आणा आणि शिकवा त्यांना, बाळांनो हा आपला धर्म आहे. अजून वेळ गेलेली नाही, आपल्याकडे वेळ शिल्लक आहे. अजूनही आपली लेकरं हिताच्या ठिकाणी जागी करा. आपली तरुण मुलं या धर्माच्या मंडपात आणा. सांगू तुम्हाला, आपल्या महाराष्ट्रामध्ये अत्याचार घडतो. कुठेतरी काहीतरी वाईट घटना ऐकायला मिळतात. लोक म्हणतात मुलीची कपडी त्याला जबाबदार आहेत, मुलीची वागणूक त्याला जबाबदार आहे. पण का हो, आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मुलीला प्रत्येक आई शिकवण देते. तायडे, रात्रीचे 7 वाजलेत, घराच्या बाहेर पडू नको. मुलगी काचेचं भांड असतं, एकदा का तडा गेला पुन्हा जोडता येत नाही. तायडे, रात्रीचे 7 वाजले की लेकीनं घराच्या बाहेर पडू नये. किती वाईट आई असू द्या हो, तरी सुद्धा ती आई जीवन जगत असताना आपल्या लेकराला कधी चुकीचा उपदेश करत नाही. सांगू तुम्हाला, किती न प्रेम करणारी आई असू द्या, तरी सुद्धा ती आपल्या लेकराला चांगलाच उपदेश करत असते. नीट ऐका हो, तुम्ही मुलीला उपदेश करता. तायडे,
7 वाजले की लेकीनं घराच्या बाहेर पडू नये. मुलीला काही मर्यादा आहेत, मुलीला काही नियम घालून दिलेले आहेत. पण ऐका ना, त्याच घरातला मुलगा जर रात्रीचे 1-1 वाजता घरात येत असेल तर या आईचं आणि या बापाचं कर्तव्य नाही. बेट्या, रात्रीचे 1 वाजता आहेत, तू आतापर्यंत कुठं होतास का हो? घरातल्या मुलाला जर ही आईन हा बाप रात्रीचे 12-12, 1-1 वाजता घरात आल्यानंतर विचारत नसते आतापर्यंत कुठं होतास, तर सांगू तुम्हाला, महाराष्ट्रामध्ये थोड्या दिवसात आपल्याला वाईट परिस्थिती पाहायला मिळेल. चौकात चौकात टोळके टोळके करून बसतात आणि रात्रीच्या वेळेला नको नको ते कृत्य करतात. आपली लेकरं 8 वाजल्याच्या आत घरात असावीत आणि 8 वाजल्याच्या पुढे जर आपल्या घरातला तरुण मुलगा घराच्या बाहेर पडत असेल तर या आईचं आणि या बापाचं कर्तव्य आहे. बेट्या, रात्रीचे 8 वाजतायत, तू घराच्या बाहेर चाललायस. रात्रीचे 8 वाजतायत, तू घराचा उंबरा ओलांडतोय. पण जात असताना एक लक्षात ठेव, तुझ्या घराच्या बाहेर पडला की तुला एखादी स्त्री दिसेल, एखादी मुलगी दिसेल, एखादी बाई दिसेल. पण ज्या वेळेला तुझ्या या डोळ्याला एक बाई, एक स्त्री, एक मुलगी दिसेल, त्यावेळेला ती फक्त तुझी आई आणि तुझी बहीणच असेल. हे जर शिकवण आपल्या लेकराला देत असाल तर नक्कीच महाराष्ट्राचं चित्र थोड्या दिवसात तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल, वेगळं पाहायला मिळेल, संस्कृतीनं भरलेलं पाहायला मिळेल. आपल्या लेकराला जर तुम्ही हिताच्या ठिकाणी जाग करत असाल तर नीट ऐका हो. फक्त गाडीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो टाकला म्हणजे कुठे छत्रपती शिवाजी महाराज होत नाही. शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवली म्हणजे कोणी छत्रपती होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो गाडीवर टाकायचा, गाडी धाब्यासमोर लावायची, हे आपली लायकी आहे. जीवन जगत असताना अजून सुद्धा आपली वेळ गेलेली नाही. आपला धर्म जपा, अजूनही आपल्या धर्माच्या ठिकाणी जागी व्हा, अजूनही आपली मुलं हिताच्या ठिकाणी जागी करा. माझ्या छत्रपती शंभू राजांनी प्राण सोडले पण धर्म नाही सोडला. जीवन जगत असताना धर्म नाही सोडला दादा, प्राण सोडले. मिळालेल्या जन्माचं हित केलं माझ्या शंभू राजांनी, प्राण सोडला पण धर्म नाही सोडला. एखाद्या दिवशी तुमच्या माझ्या नख काढत असताना थोडीशी जिबाळी लागू द्या, जास्तीचं नख काढल्या जाऊ द्या हो. थोडस जास्तीचं नख जर काढल्या गेले ना, 2-4 दिवस तुम्ही त्या बोटाकडे पाहत राहता. 2-4 दिवस आपल्याला जेवता येत नाही, खाता येत नाही, पिता येत नाही. पण माझ्या शंभू राजाची ती नख कुणीतरी यावं आणि उपसून काढावीत, पण धर्म नाही सोडला माझ्या शंभू राजानं. जगताना या मृत्यू लोकात सांगू तुम्हाला, कुणीतरी यावं, सळई गरम करावी, खानात कोचावी माझ्या शंभू राजांच्या. पण माझ्या शंभू राजानं धर्म नाही सोडला, जीवनाचं हित नाही सोडलं. नीट ऐकावं, कुणीतरी यावं, सळई गरम करावी, डोळ्यात कोचावी, कुणीतरी त्या औरंग्यापर्यंत बातमी पोहोचावी. अरे तो संभाजी धर्म स्वीकारायला तयार नाही. औरंग्यानं सांगावं, ज्या जिभेनं, ज्या तोंडानं धर्म स्वीकारत नाही ना, ती जीभ आसडून काढा. सांगू तुम्हाला, एखाद्या दिवशी जर जेवता जेवता जेवण करताना दाताखाली जर जीभ आली ना, जीवाची लाई लाई होते दादा. पण कुणीतरी यावं, संभाजीची जीभ आपल्या हातात धरावी. सांगू तुम्हाला, एखाद्या कांदा चिरत असताना जसा चर चाकू चालवावा ना, तशी जीभ हातात धरावी आणि चर दिशे चाकू चालवावा आणि माझ्या संभाजीची जीभ आसडून बाहेर काढावी. तरी धर्म नाही सोडला माझ्या शंभू राजानं, नाही सोडला. धर्माच्या ठिकाणी अजूनही जागवा. नीट ऐका हो, कोणीतरी म्हणावं, तो संभाजी नजर ताईट ठेवतोय, सांगतोय धर्म स्वीकारणार नाही. अरे त्याची डोळे काढून टाक. कोणीतरी यावं, माझ्या संभाजींच्या डोळ्याची बुबळ काढून हातात घ्यावी, पण तरी सुद्धा धर्म नाही सोडला. कुणीतरी यावं, गुडघ्याच्या वाट्या काढून घ्याव्यात, पण धर्म नाही सोडला. पोटाचे 4 भाग करावेत, कुत्र्याला टाकावेत, पण संभाजी राजानं, शंभू राजानं धर्म नाही सोडला. मायबाप, अजूनही तुम्ही धर्माच्या ठिकाणी जागे व्हा. अजूनही आपली लेकरं धर्माच्या मंडपात आणा आणि अजूनही आपल्या लेकराला हिताच्या ठिकाणी जाग करा. आता जीवनातला अहंकार आणि अभिमान बाजूला ठेवा. मी अमुक आणि मी तमुक, मी याचा उजवा हात आणि मी त्याचा डावा हात,
काही गरज नाही याचा आणि त्याचा उजवान डावा वणण्याची. धर्माच्या ठिकाणी जागे व्हा, धर्म जपा, हित करा, भलं करा, मीपणा म्हणजे अहंकार बाजूला ठेवा आणि चित्त शुद्ध अंतःकरणानं भगवंताची भक्ती करा. विठ्ठल चित्त निर्मळ ठेवा, अंतःकरण निर्मळ ठेवा आणि प्रेमानं विठ्ठलाचं नाव घ्या. आवडीनं प्रेमानं जर आपण विठ्ठलाचं नाव घेतलं तर जीवनात अलभ्य गोष्टी घर चालत येतात. पण आपण जर जगाला दाखवण्यापुरती भक्ती करत असाल, मी परमार्थ करतो हे जर जगाला दाखवत असाल तर माऊली त्याला शून्य किंमत देत आहेत. तुम्ही भक्ती करता पण जगाला दाखवण्यापुरती, कोणतंही काम करता मी केलं मी केलं मी केलं, अरे हा अहंकार आहे, बाजूला ठेवा. तो चित्त शुद्ध ठेवा, अंतःकरण निर्मळ ठेवा आणि आवडीनं प्रेमानं माझ्या विठ्ठलाचं नाव घ्या. पण जगाला दाखवण्यापुरता परमार्थ होत असेल तर माऊली त्याला शून्य किंमत देतात. माऊली ज्ञानेश्वरीत वर्णन करत आहेत, मोर अंगी असुसे पिसे असुसे डोळसे परित्यासी दृष्टी नसे तैसे ते गा. माऊली वर्णन करतायत मोराच्या पाठीमागच्या पिसावर जो डोळा आहे, तुम्ही ना आम्ही त्याला डोळा म्हणतो, ही हा मोराच्या पिसावरचा, तुम्ही बोला ना, मी हाणू घेईन बरं का आता तुमच्या पुढं. हा मोराच्या पिसावरचा डोळा, तुम्ही ना आम्ही त्याला डोळा म्हणतो ही, पण माऊली म्हणतात तो मोराचा डोळा, तो पिसावरचा डोळा त्या मोराला दृष्टी देत नाही. त्या डोळ्याचा काही उपयोग नाही, त्या डोळ्याचा त्या मोराला काही फायदा नाही. असा डोळा त्या मोराला असून काही उपयोग, जो दृष्टीत देत नसेल असा डोळा असून काही उपयोग अजिबात नाही. मग माऊली म्हणतात तुम्ही भक्ती करता पण भक्तीत प्रेमच नाही, अशी भक्ती करून काही उपयोग, भक्तीत आवडच नाही, अशी भक्ती करून काही उपयोग. त्याही पुढे जाऊन गोड बोलतात माऊली, का स्तन झाले गळा शिळी जैसे. नाही का, शेळीच्या गळ्याला काही स्तन असतात आणि पाठीमागं काही स्तन असतात. मग शेळीच्या गळ्याचे स्तन दूध देतात की पाठीमागचे? तुमच्याकडे काय म्हणतात, शेळी म्हणता का बकरी? दोन्ही पण म्हणत्या. वा वा. आणि सगळ्यात आवडीचा प्राणी बरं का महिला मंडळीचा शेळी. शेळी घरात 10 गाया असू द्या एकच शेळी बरं का महाराज. तुमच्याकडे आहे का? नाही. 10 गाया असू द्या आणि एकच शेळी असू द्या. सांगू तुम्हाला, 10 गाईचा चारा एकच शेळीला टाकू द्या तरी बाई डोकायला जातेच, माझ्या शेळीला किती टाकला. नाही का? तुमच्याकडचं मला सांगता यायचं नाही पण आमच्याकडचं. मग शेळीच्या गळ्याला काही स्तन आणि पाठीमागं काही स्तन. मग शेळीच्या गळ्याचे स्तन दूध देतात की पाठीमागचे? हो, पाठीमागचे. मग माऊली म्हणतात त्या शेळीच्या गळ्याला ते स्तन असून काही उपयोग, काही फायदा, काही त्या ठिकाणी जीवनात काही उपयोग अजिबात नाही. अहो मग शेळीच्या गळ्याचे स्तन दूध देत नसतील, असे स्तन असून काही उपयोग अजिबात नाही. मग जीवन जगत असताना आपल्या भक्तीला शेळीच्या गळ्याच्या स्तनाची किंमत मिळू नये असं वाटत असेल तर आपल्या भक्तीत आवड असावी, आपल्या भक्तीत प्रेम असावं, आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम भरलेलं असावं आणि प्रत्येक काम करताना त्याच्यात आवड असावी. त्याही पुढे जाऊन गोड बोलतात माऊली, साबरी वाडी नल्या सरळा, साबरी वाडी नल्या सरळा, वरी फळ न अंतु पोकळा, वरी फळ न अंतु पोकळा, कास्तन झाले गळा, कास्तन झाले गळा, शेळी हे जैसे, शेळी हे जैसे, साबरी वाडी नल्या सरळा, साबरी वाडी नल्या सरळा, साबरी वाडी नल्या सरळा, साबरी वाडी नल्या सरळा, सरळा सरळा. नाही का, उंच वाढणारं साबरीचं झाड, ज्याला फळ येत नाही, फूल येत नाही, त्याच्या सावलीखाली तुम्हाला मला बसता येत नाही. मग माऊली म्हणतात असं झाड या मृत्यूलोकात असून उपयोग. तुमच्याकडे काय म्हणतात त्या झाडाला? साबरीचं, अशोकाचं उंच वाढणारं झाड, ज्याला फळही येत नाही, फुलंही येत नाही, त्याच्या सावलीखाली तुम्हाला मला बसता येत नाही. मग असं झाड या मृत्यूलोकात असून काही उपयोग
अजिबात नाही. मग भक्ती करता पण भक्तीत प्रेमच नाही, अशी भक्ती करून काही उपयोग? अजिबात नाही. माऊली म्हणतात देवा त्या ठिकाणी भक्ती करत असाल तर त्याच्यात प्रेम असावं, आवड असावी. त्या ठिकाणी जीवनामध्ये अंतःकरणात आवड असावी तर जीवनाचं भलं होतं. मग आवड आणि प्रेम नसेल तर नाथ महाराज म्हणतात तुम्हाला भजन करण्याचा अधिकारच नाही. नाही का? तुमच्या भजनात प्रेम नसेल तर भजन करण्याचा अधिकार नाही. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, ओ प्रेमाविन भजन नाकाविन मोती, ओ प्रेमाविन भजन नाकाविन मोती, प्रेमाविन भजन नाकाविन मोती. अर्थाविन पोथी वाचोनी काय हो, अर्थाविन पोथी वाचोनी काय हो, अर्थाविन पोथी वाचोनी काय हो, अर्थाविन पोथी वाचोनी काय हो. हरिमुखी गाता हरपली चिंता, ओ हरिमुखी गाता हरपली चिंता. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचोनी काय. ज्याच्या भजनात प्रेम नाही त्याला भजन करण्याचा अधिकार नाही. ज्याला पोथीतला अर्थ माहित नाही त्याला पोथी वाचण्याचा अधिकार नाही. ज्या बाईला नाक नाही तिला नथ घालण्याचा अधिकार नाही. इथं कोणाकोणाला नाही? त्याने वरती बोट करा सगळ्यांना आहे. वा वा, भाग्यवान गाव आहे. इथल्या सगळ्या महिला मंडळीला नाक आहे. नाही का? सांगू, ज्याच्या भजनात प्रेम आहे नाथ महाराज त्याही पुढे जाऊन बोलतात देवा माझ्या भक्तीत जर प्रेम नसेल ना, माझ्या भक्तीत जर आवड नसेल ना तर तू ज्ञान देण्याच्या भानगडीत सुद्धा पडू नको. भक्ती प्रेम विण नको देवा, भक्ती प्रेम विण, भक्ती प्रेम विण नको देवा, भक्ती प्रेम विण. हे भक्ती प्रेम विना नको देवा, भक्ती प्रेम विना, भक्ती प्रेम विना नको देवा, भक्ती प्रेम विना. हो हो भक्ती प्रेम विण नको देवा, भक्ती प्रेम विण, भक्ती प्रेम विण नको देवा, भक्ती प्रेम विण. हे भक्ती प्रेम विना नको देवा, भक्ती प्रेम विना, भक्ती प्रेम विना नको देवा, भक्ती प्रेम विना. ओ अभिमान नित्य नवतया माझे, अभिमान नित्य नवतया माझे, प्रेम दुख दे, 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 प्रेम दुख दे. प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा, अभिमान नित्य नवतया माझे. प्रेमा विना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा, अभिमान नित्य नवतया माझे. दया माझे, दया माझे. वाजवण टाळी. नाही का? भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. तेव्हा माझ्या भक्तीत अभिमान असेल, अहंकार असेल तर तू मला ज्ञान देण्याच्या भानगडीत सुद्धा पडू नको. प्रेम असावं, आवड असावी आपल्या भक्तीत. किती? आपल्या चिकलठाणावरून जर पंढरपूरला जायचं असेल तर एसटी आणि बस महत्वाची, बरोबर ना? 4 व्हीलर महत्वाची आहे. पण या ठिकाणाहून आपल्या गावाहून निघालेली एसटी बस पंढरपुरात जाऊन पोहोचली आणि पंढरपुरात गेल्यानंतर एसटी बस स्टँडला गेली का तुमच्या गावातली एखादी एसटी एखादी बस दर्शनाला जाते? चिकलठाणाहून निघालेली बस पंढरपुरात जाऊन पोहोचली पण दर्शनाला जाण्याकरता त्या एसटीत माणसा जितकी महत्वाची तितकीच महत्वाची तुमच्या माझ्या भक्तीत प्रेम असणे, आपल्या भक्तीत आवड असणे. आपण जीवनात जे परमार्थ करतो त्याच्यात आवड असणं महत्वाचं आहे.
मग तुकोबाराय म्हणतात तुमच्या भक्तीत जर आवड असेल ना कोई सायासच करण्याची गरज नाही, आलाप्य लाभ घरात येतात। अभंगाचं दुसरं चरण। आवडे विठ्ठल आईचे काती आवडे विठ्ठल आईचे आवडे विठ्ठल संकल्पित वेळेत 2 चरणाचा भावार्थ पाहिला, उरलेल्या वेळेत पुढच्या 2 चरणाचा भावार्थ पाहू। तत्पूर्वी जगाच्या मालकानं तुम्हाला मला 2-2 हात दिले, 2ही हात वरती करा। मी येऊ का चहा पिऊन आता? बर बर। ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया एक तडी एक ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया बोलो ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया प्रगटला पुतळा ज्ञानोबाराया एक ताळी प्रगटला पुतळा ज्ञानोबाराया साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया बोला बोला ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया बोला ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया आहा ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया आ ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया आहा ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया आहा ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया बोला ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया आहा ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया तुकोबाराया माझ्या तुकोबाराया नाही आज आपली पार्टी आहे 50% आपल्याला एवढं माझ्या माऊलीत ज्ञानोबारायांनी
750 वर्ष झाले तरी तुमच्या माझ्या जिवंत येतो. म्हणून जीवन जगत असताना आवडीनं प्रेमानं विठ्ठलाचं भजन करा. विठोबा रखुमाई 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 विठोबा हरी जय जय 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 विठोबा रखुमाई 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 संकल्पित वेळेत आपण अभंगाचा भावार्थ पाहिला. तुकोबाराय वर्णन करतात, हित करायचे, भलं करायचंय, उपासना जीवन जगत असताना तुमच्या जीवाचं कल्याण करायचंय तर अगोदर जीवनातला अहंकार, जीवनातला अभिमान बाजूला ठेवा. आवडीनं प्रेमानं विठ्ठलाचं नाव घ्या. एकदा का आवडीनं प्रेमानं विठ्ठलाचं नामस्मरण घडलं, एकांतात घडलं, तर जीवन जगत असताना अलभ्य गोष्टी घरात घर चालत येतील. ज्या दिवशी गोष्टी घर चालत येतील त्या दिवशी तुमच्या वासनेची शांती होईल. काय होईल? शांती होईल. कारण माणसाला जीवनात कुठली इच्छाच उरणार नाही, अपेक्षाच उरणार नाही. म्हणून अनिका अंतरी न द्यावी वसती, करावी ही शांती वासनेची. दुसऱ्याला अंतःकरणात जागा देऊ नका. फक्त जगाच्या मालकाचे अंतःकरणानं आवडीनं प्रेमाचं भजन करा. तुमच्या वासनेची शांती होईल. आणि विशेषतः तुकोबाराय शेवटच्या चरणात महत्वाचा उपदेश करतात. तो उपदेश करत असताना तुकोबाराय म्हणतात, जन्माला आलात तर ही वाचा तुम्हाला बडबड करण्याकरता मिळालेली नाही, कुणाची निंदा करण्याकरता मिळालेली. मी तर म्हणेल रोज झोपताना रोज उठताना माणसानं स्वतःच्याच पाया पडलं पाहिजे. हे कुठं शास्त्रात नाही बरं का, माझं वैयक्तिक मत आहे बाबा. माणसानं रोज झोपताना आणि रोज उठताना स्वतःच्याच पाया पडलं पाहिजे. काय ऐकताय ना? पण पाया पडत असताना आतल्या मनाला प्रश्न केला पाहिजे, लेका तू पाया पडण्याच्या लायक आहेस का? मनानं सांगितलं ना लायक आहेस. काय विचारायचं मनाला सांगू महिला मंडळ? त्या मनाला विचारायचं का, हे मना दिवसभर जीवन जगत असताना या शरीरानं या तोंडानं कोणाची निंदा केली नाही ना, कोणाला नाव ठेवलं नाही ना, कोणाच्या कन्येला एखाद्याच्या मुलीला आपण नावं ठेवली नाहीत ना. अरे जीवन जगत असताना कोणाचं धुणं तर आपण धुतलं नाही ना. हे मन जर म्हणत असेल, लेका आज दिवसभर जीवन जगताना तू कुणाचीच निंदा केली नाही, तू कुणाचं वाटोळं केलं नाही. नाही तुला चांगलं करता आलं नाही केलं तू, पण तू वाटोळं तरी कोणाचं जीवनात केलं नाही. जीवन जगताना कुणाची निंदा केली नाही, कुणाला कलंक लावला नाही. मग तू तुझ्या पाया पडण्याच्या लायक आहेस. आणि रोज झोपताना आणि उठताना पाया पडलंच पाहिजे गड्या. याच्या त्याच्या पाया पडण्यापेक्षा हाच देव आहे, हा आत्माच देव आहे, याच्यातच देव आहे, याच्याच पाया पडा. फक्त याला वळण लावा, हित करा,
भलं करा, मिळालेल्या जन्माचं सार्थक करा. तुकोबराय म्हणतात जगाच्या मालकानं तुम्हाला हे मूग दिलं, हे भजन करण्याकरता दिलं, हे शरीर भजन करण्याकरता. देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा. देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा. देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा. जलपाटा बादिकेचा तोय जलपाटा बादिकेचा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा. देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भज गोमटा. कशाला मिळाला हा? भजन करण्याकरता. म्हणून तर म्हणतात साधू संत, देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता. तोय झाला पाटा बादिकेचा, तोय झाला पाटा बादिकेचा, देवे दिला देह भजना गोमाता. कशाला मिळाला? भजन करण्याकरता मिळाला. म्हणून तुकोबराय म्हणतात हे तोड जगाच्या मालकाचं भजन करण्याकरता मिळालं. मग तुम्ही ही वाचा व्यर्थ शेणू नका, व्यर्थ बडबड करू नका, कोणाची निंदा करू नका. तुमच्या जीवनाचं सार्थक होईल. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा, 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 तुका म्हणे बाण हाची तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा, तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा, तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा. वावगी माझा वेचून ये, वावगी माझा वेचून ये, आवडे विठ्ठल गाय दे कांती, आवडे विठ्ठल गाय दे कांती, आवड विठ्ठल गाय दे कांती, आवड विठ्ठल गाय दे कांती. वावगी वाचा वावगी वाचा आवड आवडी विठ्ठल गाय दे कांती, आवड विठ्ठल गाय दे कांती, गाय दे कांती, गाय दे कांती. संकल्पित वेळेत आपण अभंगाचा भावार्थ पाहिला. शेवटी जाता जाता दोन मोलाच्या गोष्टी. संकल्पित वेळेत आपण भावार्थ पाहिलाच, पण जाता जाता जीवन जगत असताना आपल्या आईची सेवा करा, वडिलाची सेवा करा, श्री पुनत्या थांबवा. हिंदू म्हणून जगता तर गोठ्यात एक तरी गावरान गाय आणि दारात तुळशी वृंदावन बांधायला विसरू नका. जीवन जगता तर आपली आई
आपला बाप जीवनात कधीच दुखू नका. म्हाताऱ्या आईबापाला लागतंच काय? काय लागतं हो म्हाताऱ्या आईबापाला? हो म्हातारा बाप असेल 400-500 रुपयाचा हलकंसं धोतर, 200-300 रुपयाचा हलकासा शर्ट, 100-150 रुपयाची हलकी चप्पल, आणि रोज घरी आलात तर बाबा तुम्ही जेवलात का हो? आठवड्यातून एक दिवस बाबा तुमच्या गोळ्या संपल्यात का, आणायच्यात का हो? एवढे 2-4 वाक्य जर आपण आपल्या आईला आणि बापाला देत असाल ना, तर महाराष्ट्रामध्ये एकही वृद्धाश्रम तुम्हाला मला पाहायला मिळणार नाही. आमच्या शिर्डी वृद्धाश्रम आहे आणि 150 लोक आहेत त्याच्यात. किती? 150. मी तर म्हणेल महाराष्ट्रातल्या एका वृद्धाश्रमात जर 150 लोक असतील आणि 150 लेकरं जर आपल्या आईला आणि बापाला घराच्या बाहेर काढत असतील, तर या महाराष्ट्रामध्ये याच्यापेक्षा आणखीन दुर्भाग्य काहीच नसेल गड्या. काय लागतं म्हाताऱ्या आईला? 200-300 रुपयाचं हलकंसं लुगडं घ्या. सांगू का तुम्हाला, ती आईन तो बाप काय असतो, एखादं लेकरू कलेक्टर होऊ द्या हो, कलेक्टर, आणि अखंड भारतानं त्याच्या पाठीवर थाप टाकू द्या, शाबास बेटा कलेक्टर झालास. पण सांगू तुम्हाला, जोपर्यंत आई आणि बाप नावाची त्या लेकराच्या पाठीवर थाप पडत नाही ना, तोपर्यंत त्याला कलेक्टर झाल्याचं सुख मिळत नाही गड्या. हात जोडून सांगू मी तुम्हाला, काय असतो तो बाप? एखादा मुलगा नोकरीला लागला आणि बापा करता त्यानं जर 200-300 रुपयाचा हलकासा शर्ट शिवला ना, 200-300 रुपयाचा, 90 वर्षाचा बाप असू द्या, ज्याला नीट चालता येत नसू द्या, जर बापानं तो शर्ट अंगात घातला ना, उठत बसत मारुतीच्या मंदिरात जातो. आणि मारुतीच्या मंदिरात गेला का 2-4 त्याचे मित्रमंडळ तिथं बसलेले असतात. कॉलर टाईट करून सांगतो, अरे मा पिंटा नोकरीला लागला, त्यानं मला 500चा शर्ट शिवला. माझा भैया नोकरीला लागला, त्यानं मला 500चा शर्ट शिवला. 2-4 दिवसानं पुन्हा तो शर्ट अंगावर घालतो, पुन्हा त्याच लोकात जाऊन बसतो आणि पुन्हा कॉलर टाईट करून सांगतो, मा भैया नोकरीला लागला, त्यानं मला 500चा शर्ट घातला हो. त्याला तर बाप म्हणतात, माय बाप. सगळं मिळतं, आईन बाप नाही मिळत गड्या. सांगू, भक्त पुंडलिकानं आईची बापाची सेवा केली. जगाच्या मालकाला पंढरपुरात चालत यावं लागलं, त्यानं फेकलेल्या विटेवर उभं राहावं लागलं. सांगू तुम्हाला, अजूनही जगाचा बाप त्या विटेवर उभा आहे, कारण अजूनही आईच्या आणि बापाच्या सेवेतली ताकद शिल्लक आहे. ज्या दिवशी आईच्या आणि बापाच्या सेवेतली ताकद कमी पडेल, त्या दिवशी जगाचा बाप ती वीट सोडून खाली उतरल्याशिवाय राहणार नाही गड्या. म्हणून जीवनात आपली आई आणि आपला बाप कधी जीवनात विसरू नका. आपल्या आईची आपल्या बापाची सेवा करा, एवढी विनंती तुम्हाला करेल. आणि झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करेल. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ओम माऊली ज्ञानेश्वर माऊली, ओम माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, संकल्पित वेळेत आपण अभंगाचा भावार्थ पहिला पुन्हा एकदा, ज्यांच्या माध्यमातून माझं इथपर्यंत येणं झालं अशी सप्ताह कमिटी मंडळ आणि आमचे साबळे महाराज, सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर आदरणीय कैलासवासी देवराम भाऊराव पांदे यांच्या स्मरणार्थ मी म्हणेल, या बाबांना मुलांनी एवढं ज्ञानदानाचं काम केलंय, कारण पुण्य स्मरणार्थ, त्यांच्या स्मरणार्थ ज्ञानदान, अन्नदान, गोदान, ब्राह्मण दान करण्याची प्रथा आहे. आणि या दोनही मुलांना म्हणजे आदरणीय श्री रवींद्र भाऊ असतील आणि रामचंद्र भाऊ असतील, यांनी त्या वडिलांच्या पुण्य स्मरणार्थ त्या ठिकाणी ही ज्ञानदानाची सेवा दिली. म्हणून मी म्हणेल, या बाबांना चांगली जागा, चांगलं स्थान, चांगला मार्ग भगवंतानं द्यावं आणि या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंतानं द्यावी, एवढे भगवान परमात्म्याला विनंती करेल. आणि संकल्पित वेळेत आपण अभंगाचा भावार्थ पाहिला. सुंदर गायक वादक मंडळी आवर्जून उपस्थित आहेत. सुंदर गोड आवाज आहे. एकदा दोन्ही ताई करता जोरदार टाळी वाजवा. आमचे मदंगाचार्य महाराज सुंदर त्या ठिकाणी साथ दिली, त्याबद्दल त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. सुंदर गावातील टाळकरी भजनी मंडळ, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. ज्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला, अशी परमानंद मंडप साऊंड सिस्टीम रामनगर, दादालाही कोटी कोटी धन्यवाद. सुंदर सिस्टीम दिली, एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकरता. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सर्वजण यूट्यूब चॅनलला दिसणार आहोत, प्रत्येकाच्या मोबाईलवरती हे कीर्तन पुन्हा तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. फक्त माझंच नाही तर इथून पुढचे सगळे कीर्तन सुंदर यांच्या गोड चालीत पुन्हा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. असं चॅनलचं नाव आहे गजर मुक्ताबाईचा. आमचे आदरणीय गजानन दादा हरिभक्त परायण, सुंदर मृदंग वाजवतात ते, पण आता त्यांनी हे काम हाती घेतलंय, म्हणून दादांनी सुंदर या ठिकाणी सेवा दिली, त्याबद्दल सर्वांना दादांना कोटी कोटी धन्यवाद.
त्याचबरोबर सर्वांनी गजर मुक्ताबाईचा या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, घंटीला क्लिक करायला काय कोणी विसरू नका बरं का. म्हणून सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. आणि विशेषतः माझे पतिराज आदरणीय हरिभक्त परायण नकुलजी महाराज जाधव तेही आवर्जून उपस्थित राहिले, त्याबद्दल महाराजांना डबल कोटी कोटी धन्यवाद बरं का ताई. त्यांना डबलच द्यावे लागतात. कीर्तनाला घेऊन यायचे सुद्धा, कीर्तनाला साथ करायचे सुद्धा. भाग्यवान आहे ना मी, नाही का? तुम्हाला एखाद्या सणावाराला नवऱ्याचं नाव घ्या म्हटलं तरी लाज वाटते, पण माझं काय भाग्य आहे, मला दिवसातून तीनदा नवऱ्याचं नाव घ्यावं लागतं, नाही का? म्हणून सुंदर असं महाराजांनी गोड साथ दिली, त्याबद्दल महाराजांनाही कोटी कोटी धन्यवाद. आणि तुम्ही समस्त ग्रामस्थ मंडळी चिकलठाणा सुंदर उपस्थिती दाखवून या ठिकाणी सुंदर भव्य दिव्य नामयज्ञ सोहळा आणि या ठिकाणी सुंदर नियोजन, सुंदर धर्म जपण्याचं काम तुम्ही करता, स्वतः करतात. एकदा जोरदार टाळी वाजवा. तुम्हाला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. आणि झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, तुम्हा जमलेल्या मायबाप शत्रुजनांच्या चरणी, माझ्या आई वडिलांच्या चरणी, माझ्या पतिराजाच्या चरणी समर्पित. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. हा विठ्ठल जय जय विठ्ठल.